स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या परत एका मिनी ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपण आपल्या जवळच्या भोगाव देवीला जाणार आहोत. बऱ्याच दिवसापासून पोरीला कुठं फिरायला नेलं नव्हतं, तर लगेच मित्रांनो मी माझी गाडी चालू केली आणि निघालो भोगाव देवीकडे. भोगाव देवी माझ्या गावापासून 4 ते 5 किलोमीटर असेल आणि भोगाव देवी हे जिंतूर तालुक्यातील एकदम प्रसिद्ध असं ठिकाण आहे. भोगाव देवी येथे आई जगदंबा देवीचे खूप मोठे असे मंदिर आहे. मंदिरापाशी गेल्यानंतर लगेच आपण तिथं पुष्पहार आणि नारळ घेऊन देवीच्या मंदिराकडे निघालो. भोगाव देवी येथे आई जगदंबा मातेचे मंदिर आहे, जे की छत्रपती शिवाजी महाराजाचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, इथे गेल्यानंतर मनाला एकदम शांत आणि भावुक वातावरण निर्माण तयार होते. गेल्यानंतर इथे आई जगदंबा देवीची एकदम पुरातन काळातली मूर्ती स्थापित आहे आणि इथे गेल्यानंतर मनाला एकदम शांत आणि प्रसन्न वातावरण निर्माण होते. मंदिरात एकदम शांत आणि प्रशस्त अशी जागा आहे. इथे नवरात्रामध्ये खूप मोठी जत्रा भरते. मंदिरात देवीच्या पाया पडणं झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि माझ्यासोबत माझ्या भाषासुद्धा आलेल्या होत्या. दर्शन झाल्यानंतर आम्ही लगेच तिथे नारळ फोडून घेतले आणि इथे खूप मोठा दीपस्तंभ आहे, जे की नवरात्रामध्ये इथे दिवा पेटवला जातो आणि लगेच आम्ही नारळ वगैरे फोडून घेतलं. दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि आता आपल्याला तळ्याकडे जायचं होतं. भोगाव देवीच्या साईडला एक खूप मोठे तळे आहे, जे की भोगाव देवीचे तळे म्हणून ओळखले जाते. सध्या पाऊस पडलेला नाही, त्यामुळे हे तळे भरले नाही, पण मात्र जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सर्व तळे भरून जाते. आज पाणी नसल्यामुळे आम्ही तळ्यात उतरू शकलो आणि आरू सर्वात पुढं होती आणि आरूनं थोडीशी माहिती दिली. तर मित्रांनो, हे जे तळे आहे सर्व भरते आणि सध्या पाणी नसल्यामुळे हे तळे कोरडे आहे. पाणी नसल्यामुळे आपण मधात उतरू शकलो आणि मधात गेल्यानंतर आपण थोडासा फोटोशूट आणि व्हिडिओ काढून घेतला. पण जेव्हा पाणी असतं तेव्हा तळ्यात उतरायला चान्स नसतो आणि मधात गेल्यानंतर एकदम थंड असे वातावरण होते आणि छान असा व्ह्यू येत होता. भोगाव देवी हे ठिकाण जिंतूर तालुक्यात असून जिंतूरपासून 12 किलोमीटर टोटल अंतर आहे. मित्रांनो, इथे खूप छान असं जे आई जगदंबा देवीचे मंदिर असून नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखलं जातं. पाणी नसल्यामुळे तळ्याच्या एकदम जवळ आपण जाऊ शकलो आणि तिथे गेल्यानंतर थोडासा व्हिडिओ शूट वगैरे घेतला आणि त्यात आरू थोडंसं माशा वगैरे बघत होती. तळ्यामध्ये उतरल्यानंतर तिथे एक पाट वाहत होता. तिथे गेल्यानंतर छानपैकी हातपाय वगैरे धुवून घेतले आणि त्यानंतर लगेच आरूनसुद्धा माझ्यासोबत हातपाय वगैरे धुवून घेतले. मित्रांनो, खरंच एकदम शांत असं वातावरण होतं आणि आजचा रविवार छान असा गेला आणि आज बऱ्याच दिवसापासून थोडंसं बाहेर फिरायला गेलो आणि लेकरांची सुद्धा थोडासा एन्जॉय वगैरे झाला. चला मित्रांनो, आणि आजचा ब्लॉग आपला इथेच संपतो. तुम्हाला पण जर भोगाव देवीला जायचं असेल तर नक्कीच मित्रांनो जा. एकदम छान असं वातावरण आहे. तळ्यात वगैरे फिरल्यानंतर आपण आपल्या घरी निघलो. मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी सर्वांना धन्यवाद.